आता खासदार कल्याण काळे यांना आम्ही मंचावर येण्याची विनंती करणार आहोत आणि त्यांच्या स्वागतासाठी MGM विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर यांनीही मंचावर यावं अशी आम्ही विनंती करतो आणि शाल पुष्पगुच्छ देऊन आपण खासदार महोदयांचा सत्कार करणार आहोत। डॉक्टर कल्याण काळे जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून सहकार क्षेत्रात साखर कारखाना, बाजार समिती, नागरी सहकारी बँक आदी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं भरीव योगदान आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचंही त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे। शेती आणि सहकार या विषयावर संसदेत त्यांनी महत्त्वपूर्ण विषय उपस्थित केलेले आहेत। आज शेती आणि सहकाराचं ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व याबद्दल खासदार महोदय आपल्याला मार्गदर्शन करतील। TV9च्या या सहकार क्षेत्रातील वेगवेगळ्या दिग्गजांचा सहकारावर प्रकाश टाकणारा आणि वेगवेगळ्या विषयाला धरून जो कार्यक्रम या संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आला त्या TV9चे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो। आनास्कर साहेब मगाशी सविस्तर असं सांगून गेले आणि आनास्कर साहेबांचा अनुभव पाहता सहकारातला खूप वर्षापासून ते एक बँक सांभाळत आहे आणि मलाही सांगितलं आपण मार्गदर्शन करावं। खरं मार्गदर्शन करण्या इतका माझं अजून वय झालं नाही, परंतु सहकारातलं मला जे कळतं ते निश्चितपणाने त्याच्यावर प्रकाश टाकणं किंबहुना त्याच्यावर बोलणं हे गरजेचं आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यात शेती आणि सहकार एकमेकांना पूरक आहे का असा जर विचार केला तर निश्चितपणाने ते पूरक आहे। कारण आतापर्यंत गावाच्या विकेसमधून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातला शेतकरी आपल्याला पीक कर्ज घ्यायचं असेल तर त्या VKSला अर्ज करायचा। ती VKS जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे त्या शेतकऱ्याच्या नावाने यादी करून देऊन कर्ज मागायची आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक MSC बँकेकडे जायची आणि MSC बँक मग तो फायनान्स त्या शेतकऱ्याला करायची। निश्चितपणाने ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सहकाराचा मोठं योगदान आहे। फरक इतकाच झाला आहे, एक काळ होता सहकाराशिवाय पान हलत नव्हतं। आता मात्र हळूहळू सहकारामध्ये त्यावेळेलापासून ते आजपर्यंत पाहिजे ते बदल जे अपेक्षित होते ते केले गेले नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने थोडीशी खीळ सहकार चळवळीला बसली का असं जर विचारलं तर मी म्हणेल हो। त्याच्यात त्या काळात जर निश्चितपणाने बदल झाले असते तर आणखीन काही ना काही बदल पुढे होत गेले असते, परंतु आहे त्या पटरीवर चालण्याची खूप वर्षापासूनची सवय पाहता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक वेगळा कायदा पारित करायचा राज्य सरकारच्या माध्यमातून सहकारातून। तो काय कायदा असेल तर शेतकऱ्याच्याकडनं दामदुपटीपेक्षा व्याज जास्त घेता कामा नये आणि मग MSC बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोसायटी पातळीला आणि बँक पातळीला मात्र अनिष्ट तफावतीचा मोठा फुगावटा। आता अनिष्ट तफावत काय म्हणल्यावर नवीन पिढीला जरा अडचणीच होईल। अनिष्ट तफावत म्हणजे शेतकऱ्याकडून व्याज घ्यायचं नाही, सोसायटीकडून मात्र बँकेने व्याज घ्यायचं, असा जो प्रकार अनिष्ट तफावतीचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या मध्ये जो गॅप मोठा मोठा पैशाचा येणे दिसतो त्याला अनिष्ट तफावती म्हणतात। परंतु साधा त्या कायद्यात थोडा बदल केला असता आणि जर तो कायदा बदलला गेला असता तर या अनिष्ट तफावतीचं विरुद्ध त्या VKSला लागलं नसतं आणि VKS मोडकळीस आल्या नसत्या। तुम्हाला शेतकऱ्याकडनं जर व्याज घ्यायचं नाही तर पर्यायाने बँकेने पण घेऊ नये, असा का कायदा करू नये? ह्या वस्तुस्थितीला धरून मी असं म्हणेल की आपल्याकडनं काही राहून गेलं करायचं म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला असं वाटायला लागलं की ग्रामीण भागातला सहकार हळूहळू कमी पडायला लागला की काय आणि मग हळूच लोकांनी
कुठेतरी कॉर्पोरेट सेक्टरकडे वळता येईल का, राष्ट्रीयकृत बँकेकडनं जाता येईल का. आजही सहकारामध्ये अनास्कर साहेब, आम्हाला जर पीक कर्ज घ्यायचं असेल तर नाबार्डने ठरवून दिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मर्यादित धोरण आखून त्याच्यावर कर्ज वाटप करावं लागतं. परंतु तेच मी राष्ट्रीयकृत बँकेत गेलो तर मला मात्र माझ्या जमिनीची किंमत आज जर 10 लाख रुपये एकर असेल तर किमान मला 5 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं. तेच सहकार बँकेमध्ये मात्र 65,000 रुपये, 75,000 रुपये, फार पुढं गेलं तर 1 लाख रुपये जर ऊस बीस लागवड केलेली असेल तर. म्हणून सहकाराच्या चळवळीमध्ये, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये सहकाराची चळवळ आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होती. म्हणून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात आतापर्यंत जे काही विकास दिसतो तो सहकार चळवळीमुळे दिसतो, असं जर मी म्हटलं तर वावगं होऊ नये. पण त्याच्यात बदल झाला पाहिजे होता, तो बदल पण तेवढा झाला नाही. म्हणून हळूहळू ग्रामीण भागातली सहकार चळवळ जरा मोडकळीस येऊ पाहते. ती मोडलेली नाही आहे, तिला थोडंसं सपोर्ट द्यायची गरज आहे. तो जर सपोर्ट दिला गेला तर निश्चितपणाने पुढं जाता येईल. या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका साहेब मोडकळीस येण्याचं कारण काय? अनिष्ट तफावतीचा फुगवटा दिसतो. ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ते येणं दिसतं, येणं दिसल्यावर ती बँक जिवंत असं वाटायला लागतं. पण ते जर बाजूला केलं तर ती बँक राहील का अनास्कर साहेब? ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मला या ठिकाणी आपण मला बोलवलं आणि सांगितलं की शेती सहकार एकमेकांना पूरक आहे, तर निश्चितपणाने पूरक आहे. शेतीच्या मालावर प्रक्रिया करणारे जे उद्योग ग्रामीण भागात त्या काळाच्या नेतृत्वाने, मग वसंतदादा पाटील असतील, धनंजयजी गाडगीळ असतील, पहिला साखर कारखाना काढणारे विठ्ठलराव विखे पाटील असतील, या सगळ्या मंडळीने ज्या पद्धतीने सहकाराची मुहूर्तमेढ ग्रामीण भागातल्या शेतीमालावर प्रक्रिया करण्याच्यासाठी म्हणून उभी केली, ती निश्चितपणाने आमच्या सगळ्यांच्यासाठी ते आमचं महाराष्ट्राचं वैभव आहे, ते आम्हाला भूषण आहे. पण ते वैभव आणि ते भूषण पुढं भविष्यात आम्हाला जर टिकवायचं असेल तर त्याच्यात काळानुरूप जे बदल व्हायला पाहिजे होते ते बदल निश्चितपणाने करण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो का, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून सहकार हा विकासाच्या भोवताली असल्याने जाणवतो का? हे खरं आहे, निश्चितपणाने जाणवतो. तुम्ही ग्रामीण भागात त्या काळात काहीही घ्यायचं असेल तर आपल्याला सहकाराशिवाय काही मिळत नसायचं. एक काळ असा होता. आता मात्र तो बदल होत चालला आहे आणि हळूहळू आम्ही कॉर्पोरेट सेक्टरकडे जायला लागलो, मॉल संस्कृतीकडे जायला लागलो. आणि त्याच्यामुळे आत्ता त्याच्यापासून आपल्याला दूर जायचं नसेल तर जे काही बदल छोटे मोठे अनास्कर साहेबांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलं. केंद्र सरकारने एक योजना हाती घेतली आणि त्यांच्यामधून सहकार खातं निर्मिती केलं, त्याच्यात काही बदल करण्याचं काम हाती घेतलं आहे. निश्चितपणाने त्यांचा हेतू त्याच्यामधला जर चांगला असेल तर इथून पुढच्या काळात सहकार्यामध्ये निश्चितपणाने चांगले निर्णय आपल्याला पाहायला मिळतील. परंतु अजून ते नवीन आहे. हळूहळू त्यांची पॉलिसी काय येते ती आपल्याला किती मारक आहे का तारक आहे याच्यावर भवितव्य ठरेल आणि त्यानंतर पुढं जाता येईल असं मला वाटतं. अजून त्याच्यात ते खूप चांगलं चालेल का आज आपल्याला त्याच्याबद्दल सांगता येणार नाही. निश्चितपणाने मला अपेक्षा आहे की त्यांच्या त्या कामाप्रमाणे भविष्यात ते काम व्हावं. काँग्रेसच्या काळातील सहकार व सध्याचा सहकार यात कोणता बदल झाल्याचे जाणवते? खरं सांगायचं म्हणजे तुम्ही असा प्रश्न विचारला आणि आमच्या मर्मावर बोट ठेवलं. बोलता बोलता आमचे अनास्कर साहेब बोलून गेले. ते जनधन योजनेचे खाते उघडायला लावले. म्हटले काही काम आहे का? ते खातंच पहिलं ऑपरेट होत नव्हतं, अजून खाते उघडायला लावले आणि ते पण ऑपरेट होत नाही. तसाच कालखंड आता नव्याने सुरू होतो की काय सहकारात असं वाटायला लागलं आहे. कारण काँग्रेसच्या काळातला सहकार मी पक्ष म्हणून म्हणणार नाही, पण तो जो कालखंड होता ज्या काळात सहकार उभा केला गेला, या महाराष्ट्राला ताट मानेने जगायचं काम ग्रामीण भागातलं जर कोणी करायला दिलं असेल तर ते सहकाराने दिलं. आणि म्हणून मला त्या गोष्टीचा मला स्वाभिमान वाटतो. त्या काळाच्या नेतृत्वानी, काँग्रेसच्या त्या काळातल्या नेतृत्वानी सहकारामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आणि ग्रामीण भागातली माणसं उभी केली. ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला राष्ट्रीयकृत बँक होण्याच्या आधी सावकाराकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु जेव्हापासून VKS आली, विविध कार्यकारी सेवा सोसायटी गावाकडे आली, तेव्हापासून आमचा माणूस एकत्र बसायला लागला, चेअरमनकडे जायला लागला, सचिवाकडे जायला लागला. माझी शेती इतकी आहे, मला हे पीक पेरायचं आहे, मला इतकं कर्ज द्या, हे म्हणायला लागला आणि निश्चितपणाने त्याला ते काम मिळायला लागले. पुढे गेलो आपण, दूध उत्पादक सोसायट्या सुरू झाल्या, दूध संघ सुरू झाले. अशा वेगवेगळ्या संस्था या निमित्ताने काँग्रेसच्या काळात सहकाराच्या उभ्या राहिल्या.
निश्चितपणाने काही त्या काळात अनियमितता झाली का? निश्चित झाली असेल, पण 100 संस्था काढल्या आणि 2 संस्थेमध्ये कुठं अनियमितता झाली असेल तर सहकार खराब आहे असं म्हणून पण चालणार नाही, किंवा त्या काळातली माणसं खराब होती असं म्हणूनही चालणार नाही. परंतु आता कुठेतरी सहकाराच्याबद्दल सध्याची जी भूमिका होते ते कुठेतरी ह्या सहकारामुळे महाराष्ट्र राज्य खूप फोपावला आणि पुढे गेला. याचे नेतृत्व निश्चितपणाने या राज्यातलं अनेक ठिकाणी जर सहकारामुळे नेतृत्व पुढे गेलं असेल तर ते कुठेतरी कोणाच्या डोळ्यात येतं की काय असं पण आम्हाला आजकाल वाटायला लागलं. म्हणून सध्याच्या सहकारामध्ये जे बदल करण्याची परिस्थिती आहे, अनास्कर साहेब त्यातले चांगले बदल आपण त्याचं स्वागत करूया, पण त्याच्यामध्ये काही राजकीय बदल असेल, राजकीय हेतूने प्रेरित असतील तर ते सुद्धा बदल होता कामा नये, हे सुद्धा मला या ठिकाणी निश्चितपणाने सांगितलं पाहिजे. प्रक्रिया उद्योगामुळे सहकार हा फायद्यातला व्यवसाय असल्याचे जाणवते का? निश्चितपणाने फायद्यातलं होते. साखर कारखान्याला प्रक्रिया करणारा उद्योग म्हणून सहकारामध्ये फार मोठी यंत्रणा या राज्यामध्ये उभी राहिली, त्यामुळे आपलं राज्य नावारूपास आलं. यापूर्वी देशात कधी सहकार नव्हता, तो राज्याने उभा केला आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखाने उभे राहिले आणि त्या उद्योगावर या ग्रामीण भागातल्या लोकांना काम पण मिळालं आणि त्याचा फायदाही त्याच्यात झाला. आता त्याच्यामध्ये काही दोष होते. कारखान्याला व्याज काय लावायचं, ते साखरेचे पोते कधी विकायला द्यायचे, सगळे कॉन्ट्राइंडिक्टरी कायदे, बरोबर कृष्णा पाटील. साखर विकायला परवानगी नाही, व्याज मात्र कारखान्यावर चालू आहे. एकीकडे उसाला पैसे द्यायचे, प्रक्रिया करण्याला पैसे द्यायचे, HNTचे पैसे द्यायचे आणि हे सगळे पैसे देत असताना साखर विकल्याशिवाय पर्याय नाही. साखरेला लेवी तुम्हाला कोटा देईल तेवढाच विकला जाईल, त्याच्यातसुद्धा काही मर्यादा होत्या. का तर देशामध्ये साखरेचं प्रमाण जर विक्रीचं मोठ्या प्रमाणात वाढलं तर दर पडतील का, कोणी स्टॉक करणारे वाढतील का, त्यातले काही चांगले हेतू पण होते. परंतु त्यामुळे कारखान्यावर व्याजाचा मोठा बोजाही पडला. दोन्ही अंग त्याला आहे, 2 बाजू आहे त्याला. एकीकडे व्याजाचा बोजाही पडला आणि दुसरीकडे कारखानेसुद्धा अडचणीत आले. पण मी असं म्हणेल सरसगट सगळे अडचणीत आले का तर नाही. जिथे जिथे सिंचनाच्या व्यवस्था बारमाही होत्या तिथे तिथले कारखाने निश्चितपणाने जिवंत राहिले. मराठवाड्यासारख्या काही ठिकाणी दुष्काळाला सामोरं जावं लागतं, त्या भागातले काही कारखाने मात्र निश्चितपणाने अडचणीत आले. 5 वर्षाचा कालखंड जर संचालक मंडळाचा असेल, त्यातले 3 वर्ष एखादा कारखाना बंद राहत असेल तर निश्चितपणाने ते कारखाने अडचणीतसुद्धा आले. असासुद्धा काही ठिकाणी पाहायला गोष्टी मिळाल्या. परंतु ग्रामीण भागातला एक व्यवसाय म्हणून साखर कारखान्याची इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात यायला लागली आणि आता त्या कामाला बारमाही कसं काय तो कारखाना चालवता येईल ह्याच्या पद्धतीच्या सुद्धा नव्या नव्या संकल्पना आता उभ्या राहायला लागल्या. निश्चितपणाने त्या निमित्ताने सहकाराच्या काम पुढं जाईल. शेतमालाला भाव मिळत नसताना सहकार वाढीचे आव्हान कसे स्वीकारणार, काय सांगाल? शेतमालाच्या भाव मिळत नाही साहेब, आता भावाचं बोलायचं तर राहिलाच नाही विषय. मी तुम्हाला सांगू, इतक्या दिवस अनास्कर साहेब आम्ही मोर्चे काढायचो शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. आता मी कशासाठी सभागृहात बोललो माहिती आहे, जो भाव द्याल तो द्या हो, पण सोयाबीन आणि कापूस कमीत कमी खरेदी चालू ठेवा, ही म्हणायची वेळ माझ्यावर आलेली आहे. मी त्या खात्याच्या मंत्री महोदयाला विनंती केली की साहेब महाराष्ट्रात सोयाबीनला 12,000 रुपये भाव होता, आज 4,000वर आला आहे. कापसाला 12,000 रुपये भाव होता, आज 6,000वर आला आहे. बरं तो आला तर आला, CCIने कॉटन खरेदी बंद केली, नाफेडने सोयाबीनची खरेदी बंद केली. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जायचं कुठं हा प्रश्न निश्चितपणाने आहे. तुम्ही भावाचा प्रश्न लिहिला की शेतीमालाला भाव नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये सहकार वाढीचं आव्हान कसं पेलं? हे वेगवेगळे 2 विषय मी आपल्याला सांगेल की हे विषयच वेगळे आहे. शेतीमालाला भाव का नाही? आता आमचा हरभरा आला की परदेशातून हरभऱ्याची डाळ आयात केली गेली, आमची तूर आली की परदेशातून तुरीची डाळ आयात केली गेली, आमच्याकडे दुधाच्या पावडरचे स्टॉक सहकारी दूध उत्पादक संघात झाले, दुधाची पावडर आयात केली गेली. कसा शेतीमालाला भाव मिळेल? एकीकडे दिवसेंदिवस खत वाढलं आणि सगळ्या शेतीमालाला लागणाऱ्या निविष्ठा, खत, बियाणं, औषधं, ट्रॅक्टर याच्यावर GST लागला, याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढले आणि शेतीमालाचे भाव मात्र त्या प्रमाणात वाढलेले नाही. कितीतरी पटीत आमचे इथं मिश्रा साहेब बसले, सीड इंडस्ट्रीचे आहे, त्यांना कल्पना आहे बी बियाण्याचा भाव काय झाला, सिंचनाच्या इक्विपमेंटचे भाव काय झाले
आणि शेतीमालाचे भाव मात्र काही टक्केवारीत वाढले आणि शेतीमालाला लागणारे जे प्रक्रिया खतं औषधं आहे त्याच्या पटीत भाव वाढले, 100 पटीने 50 पटीने असे भाव वाढले अनासकर साहेब. अशा परिस्थितीत शेतीमालाला भाव मिळत नाही आणि शेतकरी पार रस्सा तळायला गेला आहे, हे एक वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये परत आणि सहकार आपल्या भागात अशा परिस्थितीत कसा वाढला पाहिजे. एक नवीन संकल्पना आता केंद्र सरकारने आणली मनमोहन सिंग साहेबाच्या काळापासून. ह्या सहकारातल्या काही गोष्टी पाहता फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाचा एक प्रयोग चांगल्या पद्धतीने केला. त्यात निवडणुका सोडल्या तर सगळ्याचा सगळा प्रकार हा सहकाराच्या ज्या काही सवलती मिळतात असतील आहे त्यातून त्या कॉर्पोरेट सेक्टरला पण मिळावा, किंबहुना त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला मिळाव्या, अशा पद्धतीचा एक नवीन उपक्रम त्यानिमित्ताने सुरू केला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्या शेतकऱ्याने जी कंपनी काढली त्यातल्या त्यात त्याला चांगला भाव जर मिळाला तर तो त्या शेतकऱ्याला 4 पैसे बोनस म्हणून वाटायला लागला. ते निश्चितपणाने या आपल्या 5व्या मुद्द्याला जो भाव मिळत नाही त्याला एक चांगला उपक्रम मी असं म्हणेल की त्या माध्यमातून सुरू झाला की आपल्या व्यक्तिगत फायद्यापोटी व्यापाऱ्यांनी एखादा माल खरेदी करावा आणि तो स्वस्तात खरेदी करावा आणि महागात विकावा, याच्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनीने शेतीमाल विकत घ्यावा, चांगला बाजार येईल त्यावेळेला विकावा आणि त्यातून आलेले जास्तीचे पैसे शेतकऱ्याला बोनस म्हणून वाटावे. अशा पद्धतीचा जो उपक्रम सध्याच्या कालखंडामध्ये सुरू झाला तो निश्चितपणाने आपल्यासाठी भूषणावय एक चांगलं काम त्या निमित्ताने उभं राहिलेलं आहे. मी परत एकदा आपल्या शेती आणि सहकाराचे ग्रामीण अर्थव्यवस्थेत असलेले महत्त्व याच्यावर मला आपल्याला 2 मिनटं बोलायला सांगितलं. मला फार मोठं मार्गदर्शन करता आलं नाही, परंतु आता आपला TV चा शो आहे, आपलं मिनटाचं सेकंदाचं काम असतं, त्याच्यामुळं मी थांबलेलं बरं. नाही तर थोड्या वेळा तुम्ही बेल वाजवायचे. मी पुन्हा एकदा TV9चे या ठिकाणी अभिनंदन करेल, आभार मानेल आणि मलासुद्धा आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.